नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक. मुंबईकरांसाठी आणि मुंबई महानगर प्रदेशात दररोज प्रवास करणाऱ्या लाखो नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी. येत्या 1 सप्टेंबर 2026 पासून रिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीने प्रवास करणं काहीसं महागणार आहे. मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकार म्हणजेच MMRTA ने 20 ऑगस्ट रोजी रिक्षा आणि टॅक्सीच्या सुरक्षित भाडेदरांमध्ये मंजुरी दिली आहे. त्यानुसार रिक्षाच्या किमान भाड्यात 1 रुपयाची तर काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या किमान भाड्यात 2 रुपयांची वाढ करण्यात आली. त्यामुळे आतापर्यंत 26 रुपये असलेले रिक्षाचे किमान भाडे आता 27 रुपये होणार, तर टॅक्सीचे किमान भाडे हे 31 रुपयांवरून 33 रुपये होणार आहे. आता ही भाडे वाढ नेमकी कुठे लागू होणार हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे. ही वाढ केवळ मुंबई शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशात लागू होणार आहे. म्हणजेच मुंबईसोबतच ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई विरार आणि पनवेल या भागांमध्येही 1 सप्टेंबर पासून सुधारित दर आकारले जाणार आहे. त्यामुळे या भागांमध्ये दररोज कामानिमित्त, शिक्षणासाठी किंवा इतर कारणांसाठी रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करणाऱ्या प्रवाशांच्या रोजच्या खर्चात मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. रिक्षाच्या नव्या दरांकडे पाहिलं तर पहिल्या 1.26 किलोमीटरसाठी सध्याचा किमान 26 रुपयांचा भाडं आता 27 रुपये असेल. त्यानंतरच्या अंतरांसाठी प्रति किलोमीटर दर 18 रुपये राहणार असल्याची माहिती समोर आली. म्हणजे छोट्या अंतराच्या प्रवासासाठी सुद्धा प्रवाशांना आधीपेक्षा 1 रुपया अधिक द्यावा लागणार आहे. तर दुसरीकडे काळ्या पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं 31 रुपयांवरून 33 रुपये होणार असून त्यानंतरच्या प्रवासासाठी प्रति किलोमीटर 33 रुपये लागू होणार आहे. त्यामुळे टॅक्सीने वारंवार प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या मासिक वाहतूक खर्चातही मोठी वाढ होऊ शकते. पण प्रश्न असा पडतो की भाडेवाढ करण्याची गरज का भासली? रिक्षा आणि टॅक्सी चालकांच्या संघटनांकडून गेल्या काही काळांपासून भाडेवाढीची मागणी केली जात होती. चालकांच्या म्हणण्यानुसार इंधन म्हणजे सीएनजीचा खर्च, वाहनांची नियमित देखभाल, विमा, परवाना आणि इतर ऑपरेशन खर्च सातत्याने वाढत आहे. त्यामुळे सध्याच्या भाड्यात वाहन चालवताना चालकांच्या उत्पादनावर मोठा परिणाम होत असल्याचा दावा करण्यात आला. परिवहन आयुक्त कार्यालयाने या पार्श्वभूमीवर भाडेवाढीचा प्रस्ताव MMRTA कडे पाठवला आणि त्याला अखेर मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे टॅक्सी चालकांच्या संघटनांनी यापेक्षाही मोठ्या भाडेवाढीची मागणी केली होती. टॅक्सीच्या सुरुवातीच्या भाड्यात किमान 4 रुपयांची वाढ व्हावी अशी मागणी करण्यात आली होती. मात्र अंतिम निर्णयामुळे 2 रुपयांची वाढ मंजूर करण्यात आली. त्यामुळे चालक संघटनांनी मांडलेल्या मागणीपेक्षा कमी वाढ करण्यात आली आहे. रिक्षा चालकांसाठी वाढत्या खर्चाच्या तुलनेत ही वाढ कितपत पुरेशी आहे हा प्रश्न कायम आहे. दुसरीकडे या निर्णयामुळे प्रवासी संघटनांमध्ये नाराजी आहे. मुंबई आणि MMR परिसरातील अनेक नागरिक आधीच वाढत्या घरभाडे, अन्नधान्य आणि शैक्षणिक आणि दैनिक खर्चाचा सामना करत आहे. अशा परिस्थितीत सार्वजनिक वाहतुकीच्या खर्चातही वाढ झाल्यास त्याचा थेट परिणाम हा सर्वसामान्यांच्या बजेटवर होईल असा प्रवासी संघटनांचा युक्तिवाद झाला आहे. विशेष म्हणजे दररोज रिक्षा किंवा टॅक्सीने घर ते रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन किंवा कामाच्या ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही छोटी दिसणारी वाढ महिन्याच्या शेवटी मोठ्या अतिरिक्त खर्चात बदलू शकते. यापूर्वी मुंबई महानगर प्रदेशात रिक्षा आणि काळ्या पिवळ्या टॅक्सीच्या भाड्यात मोठी वाढ फेब्रुवारी 2025 मध्ये झाली होती. त्यावेळी रिक्षाचा बेस फेअर हा 23 रुपयांवरून 26 रुपये तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं हे 28 रुपयांवरून 31 रुपये करण्यात आलं होतं. आता त्यानंतर पुन्हा एकदा दरांमध्ये मोठी बदल होत असल्यानं प्रवाशांना नव्या मीटर दराची माहिती असणं हे महत्त्वाचं ठरणार आहे. म्हणूनच 1 सप्टेंबर पासून रिक्षा किंवा काळी पिवळी टॅक्सी घेताना मीटरवर नवीन दर लागू झाले आहेत हा याकडे प्रवाशांनी लक्ष देणं गरजेचं आहे. चालकांसाठी वाढत्या खर्चाचा विचार करून भाडेवाढ आवश्यक असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रवाशांवर होणारा आर्थिक भारही दुर्लक्षित करता येणार नाही. त्यामुळे सरकार आणि परिवहन प्राधिकरणासमोर चालकांचा आर्थिक हित आणि सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारा प्रवास यांच्यात योग्य संतुलन राखण्याचं आव्हान असणार आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर 1 सप्टेंबर 2026 पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, वसई विरार आणि पनवेल या MMR परिसरात रिक्षाचं किमान भाडं हे 27 रुपये तर काळ्या पिवळ्या टॅक्सीचं किमान भाडं हे 33 रुपये होणार आहे. रिक्षासाठी 1 रुपया आणि टॅक्सीसाठी 2 रुपयाची ही वाढ दिसायला छोटी असली तरी दररोजच्या प्रवासावर त्याचा परिणाम होणार आहे. त्यामुळे तुम्ही मुंबई किंवा MMR मध्ये नियमित रिक्षा टॅक्सीने प्रवास करत असाल तर 1 सप्टेंबर पासून लागू होणारे नवे दर नक्की लक्षात ठेवा.